च्या वतीनं आज वर्धापन दिनानिमित्तानं धाराशिव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तेव्हा धाराशिव तालुक्यातील सर्व वारकरी बांधवांना व भगिनी मातेंना सगळ्याला नम्र विनंती। या ठिकाणी सर्व माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा कमिटीचे जिल्हा अध्यक्ष चौरे महाराजांना मी आजचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवतो, त्यांनी ग्रहण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झालेला आहे। तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वारकरी साहित्य परिषदेचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री हरी चौरे महाराज यांचा सत्कार मी स्वतः करत आहे। वारकरी साहित्य परिषद या बाबूराव महाराज वारकरी साहित्य परिषद धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास महाराज पिंगळे यांचा सत्कार आमचे दादा करते। साहित्य परिषद धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सचिव व आमच्या धाराशिव तालुक्याचे सहकारी दिलीप महाराज सावंत यांचा सत्कार शिंदे महाराज करते। जिल्ह्याचे सचिव व आमचे सहकारी धाराशिव तालुक्याचे कुमार महाराज बायस यांचा सत्कार पिंटू महाराज नाईकवाडी करतील।
कळंब तालुक्याचे कोषाध्यक्ष आमचे सहकारी मित्र शंकरराव कोरे महाराज यांचा सत्कार कोरे महाराज करतील. परिषद धाराशिव तालुक्याचा कार्यकारी निवडीचा अधिकार असताना सुद्धा कार्यक्रम असताना सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी धाराशिव तालुक्याच्या महिला अध्यक्ष शोभाताई लंगडे यांचा सत्कार त्यांनी सत्कार स्वीकारला. कट्टी साहेब आले का? संत गोरोबा काका महाराज की वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वारकरी साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्तानं काही तालुक्यातील जिल्ह्यातील वारकरी असतील, पत्रकार असतील यांचा सन्मान सुद्धा आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करतो. तेव्हा आजच्या सन्मानाचे आमच्या धाराशिव तालुक्याचं वैभव की ज्यांनी लहान मुलाची वारकरी शिक्षण संस्था काढली व एक आदर्श निर्माण या धाराशिव तालुक्यामध्ये केला. त्यामुळं मी पहिल्या प्रथमता हरिभक्तपरायण दादा महाराज सुंटक्के यांना मी पाचारण करतोय. त्यांनी येऊन आपला सन्मान स्वीकार. चौरे महाराजांना विनंती करतोय त्यांनी सन्मानपत्र दे. दादानं दुसरे मानकरी चैतन्य महाराज दळवी यांना विठ्ठल पुरस्कार मान्य अध्यक्षांच्या हस्ते देण्यात येत आहे. जिल्ह्याचं पत्रकारामध्ये ज्याचं अग्रेसर नाव आहे असे आमच्या बिंबळीचं भूषण उपेंद्र कटके साहेब यांचा सत्कार सावंत साहेबांनी करावा अशी विनंती करतो.
कारण काय या वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं आयुष्य गेलं व त्यांनी पत्रकाराच्या माध्यमातून वारकरी प्रचार भरपूर केला व संघटनेसाठी अहोरात्र झटणारे आम्हाला सिनियर आदरणीय बाबूराव महाराज फुलेरी यांना विनंती करतो, बायस महाराज कुमार बायस महाराजांना विनंती करतो ते त्यांचा सत्कार करा. वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महिलांचा सुद्धा सत्कार करण्यात येत असतो, पण त्या महिला सामाजिक कार्य करत असताना नुसतं सामाजिक कार्य केले याला अर्थ नाही असे त्यांचे त्याला असेल, परंतु आम्हाला जे माळकरी आहेत, माळकरी प्लस सामाजिक कार्य असं करण्याचा आम्ही सत्कार करतो, तेव्हा त्या धाराशिव तालुक्याच्या वतीनं प्रेमाताई पाटील यांचा सत्कार आमच्या धाराशिव तालुक्याच्या महिला अध्यक्ष लगडे मॅडमला विनंती करतो ते त्यांचा सत्कार करा. तू इकडे म्हणजे बाकी करणार दिंड्या चालू आहेत, आल्यानंतर त्यांचा आपण सत्कार करूया. तोपर्यंत मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा आधी पिंगळे महाराजांना विनंती करतो की त्यांनी एक दोन शब्द मार्गदर्शन करावं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, उजळले भाग्य आता अवघी चिंता, वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आताच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंदयुक्त अशा प्रकारचा असणारा दिवाळीचा सण आणि दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या सुख शांती वैभव धन ऐश्वर्य संपदा सर्व काही प्राप्त हो ही पंढरीश पांडुरंगाच्या चरणी विनंती करून आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमस्नेही माझे परममित्र हरिभक्तीपरायण चौरे महाराज जिल्हाध्यक्ष, तसेच आपल्या जिल्ह्याचे सचिव दिलीप सावंत साहेब, तसेच जिल्हा कार्यकारिणीचे असणारे पायस महाराज आणि ज्यांनी आपल्या या धाराशिव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तळागाळामधल्या सर्वसामान्य माणसाला वारकरी साहित्य परिषद काय आहे हे ज्यांनी दाखवून दिलं ते आमचे परमश्रेय असणारे
आपले आप्पा जिल्ह्याचे अध्यक्ष, तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या धाराशिव जिल्ह्याच्या तालुका अध्यक्ष आमच्या लंगडेताई आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यकर्ते, प्रत्येक गावातले असणारे सदस्य, आज या ठिकाणी जो आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं एकच वैशिष्ट्य आहे की नवीन कार्यकारिणीची आपल्याला निवड करायची आहे आणि ती कार्यकारिणीची निवड करीत असताना आपला हा वारकरी साहित्य परिषदेचा जो कार्यक्रम आहे तळागाळातल्या माणसाच्या, सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत कसा पोहोचला जाईल याच्यासाठी आपल्याला या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शाखा ओपन करून एक आपला वारकरी संप्रदाय कुठेतरी खऱ्या अर्थानं या परमार्थाच्या साधनेमध्ये त्यांना कुठेतरी एक प्रकारचं आशा निर्माण व्हावी आणि परमार्थाचं कार्य त्या ठिकाणी निर्माण व्हावं याच्यासाठी आज आपला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी आपले अध्यक्ष आप्पांनी दिलेले आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। कारण एकच काम आहे, कार्यकारिणीची निवड का करायची आहे? नुसतं नावाला पद हे काहीच उपयोगाचं नाही। आपल्या कार्यकारिणीमध्ये आपल्या कुठंतरी आपल्याला जो अधिकार प्राप्त दिलेला आहे संघटनेनं, त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कुठंतरी कार्य करायचं आहे। कारण नुसतं जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून मी आहे काहीच केलं नाही त्याचा काही उपयोग आहे, लक्षात ठेवा। कारण हे कार्य तळागाळातल्या माणसाच्या, सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये कुठंतरी एक विजय अशा प्रकारची शांती निर्माण करण्याकरता आपला हा कार्यक्रम आहे। आणि वारकरी संप्रदायाचं, वारकरी साहित्य परिषदेचं एकच धोरण आहे की प्रत्येक असणारा तळागाळातला असणारा जो आपला वारकरी, माळकरी, टाळकरी हा एकत्र आला पाहिजे। जोपर्यंत आपण एकत्र येणार नाहीत, आपली संघटना मजबूत होणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठलंही काही करता येणार नाही। आणि म्हणून कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला संघटनेची गरज आहे। म्हणून ही असणारी आपली वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून जी संघटना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारं विठ्ठल काका पाटील यांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। आणि त्यांच्या मनामधली जी इच्छा, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपण सर्वांनी कायेनं, वाचेनं, मनानं या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन या संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करावं। तसेच आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता आपण कीर्तनाच्या, कथेच्या माध्यमातून आपण जे समाजाला प्रबोधन करतो ते धर्माचं रक्षण करण्याकरता सुद्धा आपण सर्वांना एकत्र येणं काळाची गरज आहे। कारण आपला धर्म एकच आहे, तो म्हणजे हिंदू आहे, तो म्हणजे वारकरी आहे, तो म्हणजे टिकला पाहिजे, जगला पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने एकत्र येणं ही काळाची गरज आहे। म्हणून आपण या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सर्वजण आज एकत्र आलेलो आहेत। आपल्या कार्यकारिणीची निवड आहे, पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटानं पार पडलेला आहे। आणि हा सोहळा पार पडत असताना मात्र कुणाची कार्यकारिणीवर निवड झाली नाही झाली हा मनामध्ये विचार कधीच आणायचा नाही, लक्षात ठेवा। हे कार्य आपल्या सर्वांचं आहे, आपण सर्वांनी एकत्र मिळून करायचं आहे। हे वारकऱ्याचं कार्य, हे टाळकऱ्याचं कार्य आहे। आपला वारकरी कुठंतरी एक ज्वलंत राहायला पाहिजे, याच्याकरता शासनाच्या असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या योजना आहेत। आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांना आपल्या कार्यकारिणीवर घेतलेले दिलीप सावंत साहेब आहेत, आपले आप्पा धडाडीनं कार्य करणारे। काही आपल्या अनंत अशा प्रकारच्या जर कुठल्या अडचणी असल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या तालुका अध्यक्षकडे द्यावं, तालुका अध्यक्षकडून ती जिल्हा कार्यालयाकडे येतील आणि आपलं कुठलीही अडचण असेल ती अडचण या ठिकाणी दूर होईल। म्हणून सर्वजण एकत्र आलेलो आहेत, एकत्र येणं काळाची गरज आहे। असंच सहकार्य करा, असंच एकत्र या, एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। आपल्या धाराशिव जिल्ह्याचे धडाडीचे
की ज्याच्यामुळं नाही तर चौरे महाराजला रागी, कारण का धाराशिव जिल्हा गाजतोय. आणखी पुढे एक कार्यक्रम आहे त्याचा मी विचार करणार नाही, ते सांगतील तुमच्या भाषणामध्ये. तेव्हा दिलीप महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा अपार भव सिंधू, नाशिवंत देहा जाणार सकळ. त्या वृत्तीप्रमाणे आज आपण वारकरी साहित्य परिषदेचे तालुका कार्यकारिणी करायची आहे. त्यानिमित्ताने आपण इथं जमलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक गोड गोड शुभेच्छा. कारण की जे आपण वृद्ध कलाभवन मानधन योजना जिल्हा कमिटीची जी आपण 520 लोकांची फाईल दाखल केल्या होत्या, त्याच्यामध्ये सगळ्यांचे पैसे खात्यावर पडलेले आहेत. कोणाचं नसेल आज या 2 दिवसामध्ये सगळ्यांचे पडले. 17, 18, 19 तरी गेल्या 8 दिवसापासून पडलेले आहेत पैसे. बाकीचे 400 लोकांचे पैसे पण या 2 दिवसामध्ये पडतील. तिथून तरी पडले, ज्यांचे पडले त्यांनी हात वर करा. म्हणजे 17, 18, 19 असं आहे. ती पैसे सुट्ट्यामुळे थोडा विलंब लागत आहे, तरी 2 दिवसामध्ये पडतात. आणि जे की परत हे आणखी आता हे जे वर्षाचे आहेत, या वर्षामध्ये आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी आपण घेणार आहे. तर पूर्वी आज आपला वारकरी साहित्य परिषदेचे कार्यकारिणी जाहीर होत आहे. तर कार्यकारिणी जाहीर होणं म्हणजे काय की नुसतं पोळ्यात घ्यायचं आणि फोटो काढायचे ह्याच्यामुळे नाही. वारकरी आपण वारकरी आहोत. प्रत्येक गावागावामध्ये हे वारकऱ्यांचं बीज रोवलं पाहिजे. आणि वारकऱ्यापर्यंत तो कार्यकारी सदस्य असेल ते वारकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्या अडचणी काय आहेत ते समजून घेतलं पाहिजे. त्यांना म्हणजे कुठल्याही स्कीममध्ये त्यांना बसवता म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हीही कुणाचा द्वेष न करता प्रत्येकानं एकजुटीनं या वारकरी साहित्य परिषदेचा एवढा मॅसेज अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या वारकऱ्यामध्ये गेला पाहिजे. तर सर्वांनी आज जी कार्यक्रम जाहीर होणार आहे त्यांनी शपथच पांडुरंगाची घेऊनच कामाला सुरुवात करायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचा द्वेष करणं, गावागावातलं तुमचं वैयक्तिक काय असेल ते वैयक्तिक घरातच ठेवायचं. हे उमऱ्याच्या बाहेर आणायचं नाही. सगळ्यांनी एकजुटीनं त्या वारकरी साहित्य परिषदेला जेवढा तुम्ही वेळ देता येईल आणि किती द्यायचा आहे तुमच्या कामातून जेवढा शिल्लक होईल तेवढा द्या. परंतु चांगल्या कामाला वेळ द्यायला एकमेकाचा कधीच द्वेषमोरचं काही करू नका. आपण वारकरी आहे ती फक्त जाण ठेवून सगळ्यांनी कामाला लागायला. पण माझे 2 शब्द महत्वाचे. मला वयस्कर असणारे व ज्यांना अभ्यास सुद्धा भरपूर साठा आहे त्यांचंच आम्ही ऐकून प्रवचन करायला शिकलो. व पत्रकार आमचे स्नेह बाबुराव महाराज पुजारी यांना मी 2 मिनिट बोलण्यासाठी पाचारण करतो. तत्पूर्वी या ठिकाणी मधुसूदन महाराज सांगवे उपस्थित झालेले आहेत. तेव्हा त्यांनी स्टेजकडे यायचे. श्री चौरे महाराजांना विनंती करतो त्यांना पुरस्कार देऊन सत्कार करावा. या तालुक्याच्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे
आदरणीय चौरे साहेब, चौरे महाराज, आपल्याकडे साहेब नाही म्हणायचं, आता महाराज म्हणायचं. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे मार्गदर्शक आहेत, भागवताचार्य थोर असे पिंगळे महाराज, सावंत, आता जे बोलणं ज्यांचं झालं आहे असे महिला बायस महाराज आहेत. आणि व्यासपीठावर आपल्या वारकरी भाविक लग्नेताई वगैरे, त्यांच्या शेजारी बसलेल्या पाटील महिला ताई आणि आपले समोर आहेत अगदी, ज्यांच्या आधारानं तालुका बरं असं काम वाढतंय. सध्या एक चळवळ आहे ही. खूप मला आनंद होतो आहे. मला निमंत्रण त्यांनी दिलं आणि तुमच्यामध्ये मला बसता आलं. आणि खरंच आहे की संघटना एक चांगली मिळते की ज्या संघटनेमुळं, या संघटनेमुळे आपण कार्यरत झाल्यामुळं आपणाला समाधान तर मिळणार आहे, पण आपला संसार सुखाचा होणार आहे. यासाठी प्रामाणिकपणानं संघटनेचा आदेश शिरसामध्ये मानून काम करणं आवश्यक आहे. पण मी परवा एका जणाला विचारलं की संघटनेमध्ये तुम्ही आला, तुमचा काय फायदा? तर ते म्हणाले आमची पगार चालू झाली. एवढाच फायदा आहे का? आणि नाही, ज्याची चालू झाले व्हावे चांगली गोष्ट आहे, त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. परंतु ज्याची चालू झाली नाही त्यांनी नाराज व्हायचं नाही. संघटना एवढ्यासाठी असते की जे आपले वारकरी भाविक आहेत त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी. पहिल्यांदा मानसिक तयारी झाली पाहिजे. शरीरानं किती वय कमी आहे, अपंग आहे, अशक्त आहे हे सोडून द्या, परंतु संघटना एवढ्यासाठी आहे. आणि माझ्यासारख्याला की आमचे मित्र जे इथे उपेंद्र कटके दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत आणि आमचे सहकारी आहेत, हरिभक्त परायण आहेत, माननीय दत्तात्रय चौरे, आमचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा विभागीय कार्यकर्ता, त्यांना सहज म्हणलं मी, अरे वा चांगलं आहे ना, वारकरी साहित्य परिषद चांगलं आहे. वारकऱ्याचं नाही, सगळ्या समाज जीवनाचं कल्याण करणारी संघटना आहे. अशा ध्येयानं उभी राहिलेली संघटना आहे. आणि या संघटनेमध्ये मला निमंत्रित केलं आणि तुम्ही सगळे निष्ठावंत प्रामाणिक भाविक कार्यकर्ते संघटनेचे पायिक आहेत. तुम्ही अन्वय इथे आला, तुमचं सुद्धा सगळ्यांचं मला दर्शन झालं. मला खरं आनंद होतो आहे. आणि एवढंच आहे, अगदी निस्वार्थपणे प्रामाणिकपणे हे परमार्थाचं कार्य आहे, पांडुरंगाचं कार्य आहे, नव्हे आमचं कर्तव्य आहे, अशा भावनेनं संघटनेचं काम आपण करायला हवं आहे. हे कुणा पक्षाचं नाही, बाकी कुणा पक्षाचं काम करत असेल तर करायला हरकत नाही बाहेर, पण हे इथे कुणा पक्षाचं काम नाही आहे. हे गैर राजकीय हे संघटन आहे. परंतु कार्य एवढं जिद्दीनं करायला पाहिजे, तळमळीने करायला पाहिजे की आम्ही या संघटनेचे कार्यकर्ते आहोत. एकटे मोहन आपा रात्रंदिवस फिरतात, त्यांना तेवढं कष्ट द्यायचं काम नाही. त्यांना फक्त तुम्ही दूरध्वनी करा, विचारा किंवा आपा आता काय ठरलं आहे आपल्या संघटनेचं, पुढे आम्ही काय करायला हवं आहे. आणि खरंच आतापर्यंत वारकऱ्यामध्ये जेवढ्या संघटना, 5-6 संघटना तर मला माहिती आहे, पण कुठल्याही संघटनेनं असं तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक खेड्यात जाऊन आणि तिथं शाखा स्थापन केली नाही. पण या संघटनेने मात्र आता कुठे या तालुक्याची टोक टाकली आहे, तोरंबा इकडं आहे, इकडे टाकली आहे, आमच्या पाटली आहे, अशा अनेक गावामध्ये त्यांनी स्वतः खर्च करून, वेळ देऊन, कष्ट करून संघटना, आणि त्यांनी हाक दिली. आमचे चौरे येतात, आमचे पिंगळे महाराज तिथे येतात मार्गदर्शन करायला. चांगली गोष्ट आहे बाबा, हे खरंच तुमचं भाग्य आहे. चांगलं कार्य करण्याची जीवनाला एक चालून आलेली संधी असते. पण अलीकडे काय आहे, काय मिळत असेल तर आम्ही जाऊ, काय फायदा आहे, आमचा काय फायदा आहे, ही अशी अपेक्षा ठेवू नका. आम्ही अपंग नाही आहे, हे परमार्थाचं काम आहे, सगळ्या समाजाच्या नव्हे आमच्या सुद्धा व्यक्तिगत उद्धाराचं काम आहे.
आणि ते आम्ही केलं पाहिजे, तेवढ्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत ही जाणीव संघटना देते. म्हणून देव ऋण, देशाचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे. बघा भिंगडे महाराजांनी सांगितलं तसं आपण ते ऐकावं आणि कामाला लागावं. याच निमित्त ही दुसरा आहे, या हॉलमध्ये जो हा मेळावा होतोय ही दुसऱ्यांदा होतोय. स्थापनेच्या वेळेला मी आलो होतो इथे, तालुक्याची स्थापना झाली, आपले मोहन आबा आपल्याला खंबीर असे 72 असे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खूप आनंद होतो आहे. आणि असंच कार्य करत राहावं, या कामाची भरभराटी व्हावी, संघटना अधिक मजबूत व्हावी. एक कार्यकर्ता चांगला कार्यकर्ता आहे त्याची प्रत आहे ती संघ चितावून भाताची परीक्षा असते तसं आहे. कार्यकर्ता जर चांगला गुणवान असेल, प्रामाणिकपणाने ईश्वर भक्त निष्ठेने भक्ती करणारा असेल तो कार्यकर्ता, आणि त्याच्यावरून संघटनेची ओळख ठरत असते. आणि म्हणून संघटना उदयाला आलेली आहे, ती वाढती आहे आणि आपण ती वाढवूया. याच्यापेक्षा तुम्हाला हे वाढवण्यासाठी हे काम कार्य करण्यासाठी पांडुरंगाने यश द्यावं. या दिवाळीच्या निमित्ताने या शुभेच्छा तुम्हाला देतोय. मला बोलण्याची संधी इथे दिलेली आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सन्माननीय व्यासपीठ, या व्यासपीठावर या धाराशिव जिल्ह्याचं धाडस नेतृत्व आणि तुमच्या आमचे सर्वांचे लाडके असणारे आदरणीय हरिभक्त परमपूज्य चौरे महाराज, तसेच या जिल्ह्याचे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारे कार्याध्यक्ष पिंगळे महाराज, तसेच या धाराशिवचं नवीन नेतृत्व ज्यांनी सचिवपद गेल्या वर्षीच चालू केलं असे असणारे आदरणीय दिलीप सावंत सर, तसेच या धाराशिव तालुक्याचं एक वाघ असं म्हणावं लागलं, असा वाघ मोहनप्पा वागुळकर, तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या ठिकाणी पुरुष आहेत त्या ठिकाणी महिला सुद्धा असणं गरजेचंच आहे. आणि त्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, मार्गदर्शन करणारे आदरणीय दंगळे मॅडम, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. तसे माझ्या समोर तमाम जमलेल्या या धाराशिव तालुक्यामध्ये सर्व वारकरी बांधून त्यांच्या पायावर मी नतमस्तक होऊन माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. आज वास्तविक पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये या धाराशिवचा बुलंद आवाज जर कोणी उठवला असेल तर आपल्या चौरे महाराजांनी उठवला. आणि त्यांना जर सहकार्य केलं असेल तर या धाराशिवच्या 8 तालुका प्रमुखांनी नवेच तर तुम्हाला सांगतो महिला तालुका प्रमुखांनी सुद्धा सहकार्य केलं. एक म्हण आहे तुम्हाला सांगतो, जंगल एक ध्यान ठेवा, फळांचा राजा जसा आंबा आहे तसं जंगलामध्ये प्राण्यांचा राजा सिंह आहे. सिंहासाठी तुम्हाला सांगतो, सिंहासाठी शिकार करणारी तुम्हाला सांगतो कोणा शिवणी आहे. तसं पुरुषांसाठी शिकार करून या खांद्याला खांदा लावून तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये शासनाची शिकार करून आपल्याबद्दल मानधन उपलब्ध करून देणार, विचार करून देणार वेगळे मॅडम सुद्धा आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी. त्यांचं सुद्धा स्वागत. आणि अतिशय सुंदर गेल्या 25-30 वर्षामध्ये वारकऱ्यांच्या अनेक संघटना झाल्या. वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून परत या कार्याला सुरुवात 11 वर्षापासून झाली. 12व्या वर्षाची स्थापना, 12वा वर्धापन दिन. आणि या धाराशिवला फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून 520 लोकांना आता दिलीप सावंत साहेबांनी मानधनची सुरुवात केली. त्यानंतर 462 लोकांना मानधन सुरुवात केली. अजून तुम्हाला सांगतो महाराजांनी विचार सांगितले, मोहनप्पाने असं किंवा बॉडीने विचार सांगितला की अनेक जे अजून जे आपल्या जे काही फायली या ठिकाणी दाखल केल्या त्यांचा सुद्धा लवकरात लवकर विचार व्हावा एवढीच माझी या ठिकाणी विनंती आहे. आणि गोरगरिबांसाठी झटणारे सगळ्याच्या संघटनेत वारकऱ्याची सुद्धा संघटना मजबूत व्हावी. वारकऱ्याला सुद्धा कन्या गोगऱ्या खाऊन तुम्हाला सांगतो गेल्या 72चा दुष्काळ आठवतो का आपल्याला? गेल्या 72च्या दुष्काळामध्ये आपला धर्म कसा टिकवलो, अशा कन्या गोगऱ्या खाऊन धर्म टिकवणारे प्रत्येक गावामध्ये माझी वारकरी मंडळ
आणि या वारकरीनेच खरं आपल्या गावाला आपला धर्म काय आहे, आपल्या धर्माच्या माध्यमातून शिकवून दिली. अशा धर्माचं काम करणारे, अशा धर्माला मानधन मिळवून देणाऱ्या या सर्व बाळीचं पुन्हा एकदा स्वागत आणि माझे दोन शब्द धन्यवाद. यानंतर आमच्या वारकरी साहित्य परिषद धाराशिव तालुक्याचे अध्यक्ष आमच्या कन्या लंगडे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी आपण बोलू शकतात. हे माझे वारकरी संतांच्या पायावरील आज इथे जमलेले व्यासपीठावरील मान्यवर आणि तुम्ही सगळे वारकरी बंधू व वडीलधारी माणसं, आज आपण इथं जमलेले आपाचे तालुका अध्यक्षपदी निवड होणार आहे. पूर्व काळ संपलेला होता आणि वर्धापन दिनानिमित्त आज आपण उस्मानाबाद धाराशिव तालुक्यामध्ये जे काम करतात धडाडीने आणि वृद्ध कलावंत व अनुदानासाठी आपले लाडके दिलीप दादा जो वारकऱ्यांचा वडील जेणेकरून वाली आणि काम करणार ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे. ज्यांच्या घरी जाऊन तुम्ही फाईल दाखल करा किंवा मी काय बोलले तर बजाव मॅडम त्यांना कळत नसते, म्हणून त्यांनी इतका शीतलतेने फाईली दाखल केल्यावर त्यांचे काम केले. मी पण त्यांचे खूप मोठे आभारी आहे. जेणेकरून ज्या उमरगा तालुका असो अगर इकडं आपल्या तुळजापूर तालुका असो किंवा धाराशिव कुठल्याही वारकऱ्यासाठी त्यांनी विभाजन केलं नाही. ज्यांचं काम व्हावं कलावंतांना पुरेपूर फायदा भेटावा यासाठी खूप त्यांनी प्रयत्न करतात व आपले जिल्हा अध्यक्ष महाराज रुपेंद्र महाराज हे सगळे संघटनेचे खूप तळमळीने काम करणारी संघटना आपली आहे. आपण या संघटनेला खूप मदत करायची आहे. घराघरातून गावागावातून चळवळ उठवायची आहे. कारण की प्रत्येक वारकऱ्यासाठी वाली पाहिजे कोणीतरी आणि त्यासाठी ही संघटना खूप मोठं काम करत आहे. प्रत्येक वारकऱ्यांनी सुद्धा आपल्या संघटनेला चळवळीला हात द्यायचा आहे. नुसती आपली पगार झाली किंवा आपल्याला अनुदान भेटलं म्हणजे आपल्या पुरतं नाही, दुसऱ्यासाठी सुद्धा खूप करायचं. जे काम करायचं आहे ते एकत्रित येऊन काम करायचं आहे. एकत्रित संघटना आपल्याला मोठी करायची आहे. शासनाचे सगळे फायदे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपली संघटना खूप पुढे जाणार आहे. त्यांना आपण खूप मोठा पाठिंबा द्यायचा आहे. एवढे दोन शब्द बोलत नाही. सामाजिक कार्य करणाऱ्या महिला आमच्या भगिनी प्रेमाताई पाटील यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द. आदरणीय व्यासपीठावर बसलेले सर्व महाराज लोकच आहे, त्यामुळे माझी इथं उभारण्याची सुद्धा पात्रता नाही. तरी पण त्यांना नतमस्तक होऊन समोर बसलेले सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व सदस्य आणि महिला आज मला पुरस्कृत केलं त्याबद्दल वारकरी संप्रदायाची मी मनपूर्वक आभारी आहे. आज खरं तर मला पांडुरंगाचा प्रसाद मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि दिलीप सावंत साहेब असतील, चौरे साहेब महाराज असतील व सर्व तुमची कमिटी असेल, मला एवढंच सांगायचं आहे की खेड्यात किंवा शहरात महिला खूप बहिणी मंडळ आहेत. पुरुष आता कमी झालेत, महिलांचं खूप वाढलेलं आहे. त्यामुळं महिलांना न्याय मिळावा यासाठी आपल्या लंगडे मॅडम खूप प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासाठी मी ऋणी आहे म्हणायला काय हरकत नाही. लंगडे मॅडमचं काम खूप छान आहे आणि त्यांचं अध्यक्षपद तालुका अध्यक्षपद मिळालं. मी पहिला मेसेज टाकला अभिनंदन मॅडम तुमचं. महिलांना नाव नाही त्यातून पण त्या जॉब करीत महिलांसाठी झटते. त्याबद्दल काय बोलावं असं शब्दच नाही.
तरी मी मॅडम तुम्हाला शुभेच्छा, अभिनंदन. असंच काम करीत राहा आणि महिलांना पुढे आणण्याचं काम तुमचं आहे आणि सर्व संघटना तुमच्या पाठीशी आहे. आणखीन एक सांगू शकते, कारण आमच्यात मोठा कार्यक्रम, आमच्यात म्हणण्यापेक्षा आपल्यात महाराष्ट्र केसरीचा मोठा कार्यक्रम आहे आणि तुम्हा सर्वांना पत्रिका म्हणून मी सांगते, अन्नाच्या ऐवजी मी सांगते. पहिल्यांदाच उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये होत आहे. आज दुसरा दिवस आहे आणि सर्वांनी हा महाराष्ट्र केसरीचा लाभ घ्यावा. सर्व महाराजांना माझी विनंती आहे, पत्रिका समजून तुम्ही या कार्यक्रमाला यावे. कार्यक्रम असताना पण मी मॅडम बोलल्या, पटकन आले म्हणलं. एवढा मोठा कार्यक्रम प्रसाद मिळाला. आणखीन एवढंच बोलून मी 2 शब्द संपवते. धाराशिव जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर निवड झाल्याबद्दल धाराशिव तालुक्याच्या वतीनं काही महिला ग्रुप ज्यांना मानधन पहिल्या सुरुवात भेटले असेल या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा ते त्याचा सत्कार करीत आहेत. तेव्हा दिलीप महाराज त्यांचा तेव्हा दिलीप महाराज त्यांचा सत्कार स्वीकारा. रामकृष्णारी. आता काय म्हणजे बोलणं कमीच आहे त्याच्यासाठी, रथतंत्रासाठी म्हणजे खूप कष्ट घेतले. बरं, गावोगावी जाऊन स्वतः म्हणजे त्यांनी जेवण सुद्धा टायमिंगमध्ये केलं. आम्ही माझे दादा थोडं खावं, तुम्हाला शुगर दादा म्हणायचं, पण कधी सुद्धा म्हणजे ताई असू द्या, हीच वेळ पुन्हा ही वेळ येणार नाही म्हणायचं त्यांनी. आणि गावोगावी जाऊन आम्ही सगळ्यांसाठी, सगळ्या वर्षासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलं. आणि 17-18 मध्ये आम्ही फाईल दाखल केली होती, पण पहिलं आलं दिवाळीची मात्र मोठीच मिळाली सरकारने त्यांच्याकडून. खूप छान कार्य केलं त्यांनी. धन्यवाद दादा, असंच कार्य करा. आम्ही सगळं पूर्ण तुमच्या पाठीशी आहोत. याच्यानंतर गौडगाव भजनी मंडळातर्फे सुद्धा दीड मार्गदर्शन करण्यात आहे. आता याच्यानंतर आपल्या जे महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काकाजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून धाराशिव जिल्ह्याचंच अध्यक्षपद नव्हे तर शेजारील आपल्या असणारा बीड जिल्हा, परवा त्यांचा सुद्धा एक वर्धापन दिन कार्यक्रम झाला. पण काकांनी सांगितलं, चौरे महाराज तुम्ही इकडला किल्ला सांभाळा. तेव्हा असे धडायचे आपले जिल्हाध्यक्ष चौरे महाराज यांचा मी पहिल्या प्रथमता आमच्या तालुक्याच्या वतीनं त्यांचा मी संस्कार करतोय आणि त्याच्यानंतर ते 2 शब्द मार्गदर्शन करते. मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या धाराशिव तालुक्याच्या वतीनं आज छोटासा वर्धापन दिन सोहळा आणि तालुका बॉडी पुनर्बांधणी कार्यक्रम. थोडक्यात
या धाराशिव तालुक्याची जी कमिटी होती आपण गेल्या वेळेस नेमलेली, त्या कमिटीची पुनर्बांधणी वारकरी साहित्य परिषद धाराशिव तालुक्यामध्ये कार्यरत होती आहे, परंतु त्याच्यामध्ये काही बदल करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जी बैठक आयोजित केलेली आहे, त्या बैठकीसाठी उपस्थित असणारे आमचे सहकारी पिंगळे महाराज, पोपळे महाराज, दिलीपराव सावंत आणि या महिला तालुक्याशी लंगडे मॅडम आणि अर्थात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सौभाग्यवती प्रेमाताई पाटील या कार्यक्रमाला आनंद वाटला. अर्थात अण्णाच आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे असं त्यांच्या रूपातून आम्हाला वाटलं, कारण का अण्णाचं कार्य सगळ्या जिल्ह्यांना परिचित आहे आणि असे लोक आपल्या वारकऱ्यासोबत आहेत असा एक आधार आम्हाला खूप असणारा आनंद त्यांच्या उपस्थितीमुळे वाटला. तसेच या कार्यक्रमासाठी विजय महाराज पोपळे आणि या तालुक्याचं नेतृत्व करणारे तालुका अधीक्षपद बसणारे आमचे पप्पा. वास्तविक पाहता ही वारकरी साहित्य परिषद 36 जिल्ह्यामध्ये अगदी धडाडीनं मोठ्या स्वरूपात या संघटनेचं कार्य चालू आहे आणि 10 वर्ष झालं जिल्हाध्यक्ष म्हणून या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी 8 तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये या संघटनेचं कार्य सर्वांना सोबत घेऊन मी करत आहे. वास्तविक पाहता या वारकरी साहित्य परिषद अनेक संघटना 5-6 संघटना आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु वारकरी साहित्य परिषदेनं आजपर्यंत जे शब्द दिले वारकऱ्यासाठी अहोरात्र झटणारे, वारकऱ्याच्या हितासाठी या वारकरी साहित्य परिषदेनं फार मोठ्या प्रमाणात काम केलेले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 11 जिल्ह्यामध्ये संमेलनं, प्रत्येक जिल्ह्याला संमेलन घेऊन जिल्ह्यातील सर्व वारकरी बांधवांना एकत्र करून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांची गाथा असेल, याची शासकीय दरबारी शासनाला नोंद घेऊन शासनाचे प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित करून त्या जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातील कलावंत असतील त्यांना सन्मान, नितीची सन्मान या संमेलनाद्वारे आत्तापर्यंत आपण केलेला आहे. आणि आता या संघटनेला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. हा तपपूर्ती सोहळा आपण या ठिकाणी यावर्षी 29, 30, 31 या वेळेमध्ये सांगली येथे डिसेंबर महिन्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचं देखील निमंत्रण मी तुम्हाला सर्वांना देत आहे. आदरणीय महाराष्ट्राचे नवे देशाचे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना देखील आपण निमंत्रण दिले. त्यांनी अगदी आनंदानं ते आपल्या संमेलनाला उपस्थित राहणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असे खूप सर्व शासकीय 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणून तपपूर्ती सोहळा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचं निमंत्रण मी सर्वांना देतो. तिथं आपण दंडी प्रदक्षिणेचं स्पर्धा ठेवलेली आहे. त्या स्पर्धेसाठी सुद्धा प्रथम बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय बक्षीस 41,000 रुपये, तृतीय बक्षीस 31,000 रुपये अशी दिंडी प्रदक्षिणा महाराष्ट्रातल्या दिंड्या या ठिकाणी आपण बोलवलेल्या आहेत. आणि त्या दिंडीचं देखील नियोजन आपण ज्यांना यायचे त्यांनी एका वारकरी पोशाख, पूर्ण चौकार, दिंडी, टाळ, मृदंग असं असेल त्याला दिंडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खूप मोठे असणारे मंदिर रामदास आठवले साहेब येणार आहे. 3 दिवसाचं हे संमेलन आहे. या 3 दिवस आपण या संमेलनासाठी उपस्थित राहायचं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील एका वारकऱ्याचा आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, या वारकऱ्याचा सन्मान व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना आपण सन्मान, प्रत्येक तालुक्यातल्या एका प्रतिनिधीचा सन्मान देखील त्या संमेलनामध्ये करणार आहोत. अशा प्रकारे ही जी वारकरी साहित्य परिषद आहे त्याच पद्धतीने आतापर्यंत 11 जे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना आपण वाहून घेतलेले अशा 11 कीर्तनकारांना शासनातर्फे 4 व्हीलर गाड्या देखील आपण दिलेल्या आहेत. बापूसाहेब महाराज, देवकर हंडे महाराज एक शासन दरबारावर भांडून शासनासोबत ही करून आमचा वारकरी देखील कमी नाही.
वारकरी देखील आतापर्यंत वारकऱ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो आहेत वारकरी, परंतु या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण शासनाच्या असं लक्षात आणून दिले वारकरी सुद्धा कुठे कमी नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस समाज प्रबोधनाचं कार्य हे वारकरी मंडळी करीत आहेत. म्हणून वारकऱ्यांनी असणाऱ्या शासनाच्या दरबारात, विद्वानाच्या दरबारामध्ये मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. या धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठं संघटन. आज आपण फक्त कितीतरी लोकांचे मला फोन आले, महाराज आम्ही या होता, आणि नंतर थोडक्या स्वरूपात हा कार्यक्रम आहे. मोठा कार्यक्रम आपल्याला परत त्या ठिकाणी करायचा. आता त्यांनी सांगितलं की मंगल कार्यालयाचा आमचा आहे, मी सहकारी आमचं वारकरी त्याच्याबद्दल पारा खूप मोठा असणारा कार्यक्रम आपण या जिल्ह्याच्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून परत विनाकारण कामाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितले की थोडक्या स्वरूपात एक नवीन शाखा पुनर्बांधणी तालुक्याची जी कमिटी आहे त्यांचं थोडक्यात आणि 2-3 या तालुक्यातील आपले साहेब असतील काही असतील यांना पुरस्कार देऊन थोडक्या स्वरूपात आपण या ठिकाणी सन्मान वर्धापनाचा प्रत्येक सालाबादप्रमाणे करणार आहोत. म्हणून आपण सर्वांना बोलणं, जर सर्वांना बोलेल असं ती जागा आपल्याला पूर्ण नसते. अशा प्रकारे काहीच मानधनाचा जो प्रश्न आहे वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत 10-20 वर्षामध्ये आपल्या वारकरी प्रतिनिधी, वारकरी साहित्य परिषदेचे प्रतिनिधीकडे जाऊन वारकऱ्यांना मानधन देखील या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण मिळवून दिलेले. जास्तीत जास्त वारकरी आतापर्यंत बाकीच्या बांधवांना आपलं एवढं नाही, परंतु ज्यांनी अहोरात्र आपलं जीवन या कलेच्या माध्यमातून केले, जास्तीत जास्त वारकऱ्यांना संधी मिळावं यासाठी आपण प्रयत्न केले आणि ते सर्वांना मिळालेले. तेच वारकरी साहित्य परिषदेचा वाटा अगदी सिंहाचा वाटा आहे, हे लक्षात आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं या धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यामध्ये खूप मोठं असणारं कार्य या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून चालू आहे. या 11 साली या वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झालेली. या वारकरी साहित्य परिषदेमध्ये ज्यांनी 200-300 वर्षांची परंपरा आदरणीय सदानंदजी मोरे साहेब आहेत, बापू तुकाराम महाराजांच्या वंशी बापूसाहेब देवकर, खंडे महाराज, नामदेव महाराजांचे वंशी नामदास महाराज, असे थोर मंडळी, आणि या थोर मंडळींच्या सोबत काम करण्याची संधी, त्यांच्या खांद्याला लावून काम करण्याची संधी आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळते. हे आपलं परम भाग्य आहे. आणि या वारकरी साहित्य परिषदेची नवीन नियुक्ती करत असताना माझी सर्वांना विनंती आहे की वारकरी संप्रदायाला आपल्यामुळे कार्य करत असताना आपल्यामुळं कुणीतरी आपल्याकडे बोट करेल, पद असते, पदाचा मध कधी कुणी येऊ द्यायचा नाही. सर्वांना सोबत किंवा वारकरी संप्रदायाला कुठेतरी कलंक लागेल, कुणीतरी आपल्याकडे बोट करेल, अशा पद्धतीचं वागणं ही नवीन जी पदाधिकारी आहेत मी त्यांना हात जोडून विनंती करतो. वारकरी साहित्य परिषदेचा महाराज मी तुमचे वारकरी आणि बघा तिथं कुठंतरी आम्हाला दिसले, असं काहीतरी असं कुठंतरी आपल्यामुळं हा खूप मोठा असणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाला आपल्यामुळे कुठेही कलंक लागता कामा नये, ही महत्त्वाची जबाबदारी आज जी नवीन बॉडी त्यांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्हाला या कमिटीवर खूप मोठ्या असणाऱ्या विद्वानांच्या संगतीबरोबर हातात हात घालून काम करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत आहे. हे आपलं भाग्य, आणि त्या संधीचं तुम्ही चांगल्या पद्धतीनं कार्य करावं, नुसतं पद घेऊन नाही. एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत, यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना सहकार्य करून मला मानधन मिळाले म्हणूनच मी संघटने असा हेतू ठेवून कुणीही काम आपल्याला एक वारकरी संप्रदायासाठी, आपल्याला एक वारकऱ्यासाठी कुठंतरी आपलं कार्य करायचे. वारकरी संप्रदायाचं आपण कुणीतरी देणं लागतं. आणि खरा विचार केला तर हिंदू धर्मामध्ये एकच ठिकाण राहिले, तो म्हणजे वारकरी संप्रदाय एकत्र येण्याचं. या विज्ञानाच्या युगात, धावपळीच्या युगात प्रत्येक पळत चाललेला आहे, परंतु कुठेतरी स्थिरता, कुठेतरी आत्मा आनंद प्राप्त करण्याचं ठिकाण ते म्हणजे फक्त वारकरी संप्रदाय सध्या जिवंत आहे आणि म्हणून राहिलेला आहे.
आणि ती काळाची गरज आहे. थोडक्यात जर विचार केला आपण, खूप मोठं संकट आहे सध्या धर्मावर. त्याच्यासाठी आपण एकत्रित येणं, कलियुगे संघ शक्ती. आपण एकत्र आलो तर काही करू शकतो. त्याच्यासाठी या वारकऱ्याच्या माध्यमातून, वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण जीवाभावानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. अगदी खेळमेळ वातावरणाने, कुठल्याही प्रकारचा संकोच मनात न ठेवता, कुठल्याही प्रकारचा मोह मनात ठेवता, मला असं मिळालं तर मी, त्याच्यासाठी संघटना नसतेच. तुम्हाला कार्य करायचे समाजासाठी, तुम्हाला समाजामध्ये एकत्र यायचं, तरी त्याच्यासाठी संघटनाची कुठेतरी मला लाभ मिळतच असतो आपण एकत्र आल्यानंतर. परंतु त्याच्यासाठी अगोदर आपलं असणारं कार्य, या संघटनेमध्ये आपलं काहीतरी योगदान आपण प्राप्त करावं लागतं. त्यासाठी या ठिकाणी याच्या अगोदर आदरणीय मोहन आप्पा वाघोळकर यांची नियुक्ती होती, परंतु तो कार्यकाल आपला संपलेला होता. तो कार्यकाल संपल्याशिवाय पुनर्निवड त्यांची आपण या धाराशिव तालुक्याच्या ठिकाणी त्यांची निवड करीत आहोत. आणि त्यांच्यासोबत पूर्ण असणारी जी कमिटी, पूर्ण टीम त्यांची, मी त्यांना असणारं सर्वांना सोबत घेऊन, आपल्याला विनंती करतो, सर्वांना सोबत घेऊन एकत्रितरित्या या धाराशिव तालुक्याचं वारकरी साहित्य परिषदेचं कार्य वरचेवर तुम्ही वाढावं, चांगल्या पद्धतीचं कार्य करावं, अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी नाव सांगतो. आज नवीन नियुक्ती झालेली मधुकर पांडुरंग निंबाळकर, नंदकुमार बाबूराव पाटील, पोपट गडकर तुगाव, व्यंकट शिवाजी लोखंडे सदस्य म्हणून, कालिदास थोरे धाराशिव संघटक, ॲडव्होकेट बालाजी काशीनाथ भक्ते सल्लागार, सौदागर कृष्णा शिंगाडे सहसचिव, रामकृष्ण हनुमंत शिंदे कोषाध्यक्ष, अंगद भानुदास पवार सचिव तालुका सचिव, गोपाळ माणिकराव शिंदे उपाध्यक्ष आणि मोहन रामचंद्र वाघोळकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड या ठिकाणी जाहीर झाली असं मी जाहीर करतो. आणि पुनश्च तुम्हाला सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो. आपण एकत्रित आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी या ठिकाणी जी नावं घेतली त्यांनी सर्वांनी इथं यायचं आणि आपलं नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचं. जी नावं पुकारली तरी सर्वांनी या ठिकाणी
या ठिकाणी डॉक्टर गोपाटे साहेब यांचं स्वागत होत आहे.